कधी असं झालंय का? तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी मनापासून चांगलं करता, त्याची काळजी घेता, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करता, त्याच्या अडचणीच्या वेळी त्याच्या सोबत उभे राहता. पण जेव्हा तुम्हाला त्याच व्यक्तीकडून थोडं प्रेम, थोडी समजूत आणि थोडी आपुलकी हवी असते, तेव्हा मात्र ती व्यक्ती तुम्हाला चुकीची समजते. आणि मग मनात एक प्रश्न येतो, मी एवढं चांगलं वागू नये, माझ्याबरोबरच असं का होतं? जर तुमच्यासोबतही असं होत असेल, तर सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या. प्रत्येक व्यक्ती तुम्हाला समजून घेईलच असं नाही. आणि याचा अर्थ असा अजिबात नाही की तुमच्यात काही कमी आहे. कारण प्रत्येक व्यक्ती तुम्हाला तिच्या अनुभवातून, तिच्या विचारातून आणि तिच्या स्वभावातून पाहत असते. तुम्ही एखादी गोष्ट चांगल्या हेतूने बोलला असाल, पण समोरची व्यक्ती तिच्या मनात आधीच काहीतरी ठरवून बसली असेल, तर ती तुमचा हेतू समजून घेण्याऐवजी तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढू शकते. कधी तुम्ही शांत राहता कारण तुम्हाला भांडण नको असतं, पण समोरच्या व्यक्तीला वाटतं तुम्हालाच काही फरक पडत नाही. कधी तुम्ही एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट सांगता कारण तुम्हाला तिची काळजी असते, पण तिला वाटतं तुम्ही तिच्यावर टीका करत आहात. कधी तुम्ही एखाद्या व्यक्तीची चुकी माफ करता, पण एकदा तुम्ही स्वतःसाठी आवाज उठवला की लोक म्हणतात तू बदललास. खरं तर तुम्ही बदललेले नसता, तुम्ही फक्त स्वतःची किंमत ओळखायला सुरुवात केलेली असते. आपण आयुष्यात एक मोठी चूक करतो. आपल्याला सगळ्यांनी समजून घ्यावं, आपल्याबद्दल चांगलाच विचार करावा आणि आपल्याला चुकीचं समजू नये अशी आपली इच्छा असते. पण सत्य असं आहे, तुम्ही कितीही चांगले असलात तरी कोणाच्या तरी नजरेत तुम्ही चुकीचे असणारच. तुम्ही सगळ्यांना खुश करू शकत नाही, तुम्ही प्रत्येकाची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही प्रत्येकाला तुमचं मन समजावून सांगत बसू नका. कारण ज्याला तुमच्यावर विश्वास ठेवायचा आहे, तो तुमच्या शांततेतही तुम्हाला समजून घेईल. आणि ज्याला तुम्हाला चुकीचं समजायचं आहे, त्याला तुम्ही कितीही स्पष्टीकरण दिलं तरी तो पुन्हा काहीतरी चुकीचा अर्थ काढेल. म्हणून प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. काही लोक तुमच्याबद्दल चुकीचं बोलतील, काही लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतील, काही लोक तुम्ही केलेल्या 10 चांगल्या गोष्टी विसरतील आणि तुमच्याकडून झालेली एक छोटी चूक मात्र कायम लक्षात ठेवतील. आणि काही लोकांना तुम्ही त्यांच्यासाठी किती काही केलं हे कधी जाणणारच नाही. अशा वेळी स्वतःला दोष देऊ नका. कारण तुम्ही चांगले होता म्हणून चूक झाली असं नाही. कदाचित तुम्ही चुकीच्या व्यक्तीकडून समजून घेण्याची अपेक्षा केली. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. कधी कधी आपल्याला दुःख एखाद्या व्यक्तीनं आपल्याला दुखावलं म्हणून होत नाही, तर कधी आपण त्या व्यक्तीकडून अशी अपेक्षा केली होती की ती आपल्याला कधीच दुखावणार नाही. म्हणूनच अपेक्षा कमी करा असं म्हणण्यापेक्षा अपेक्षा योग्य व्यक्तीकडून ठेवा. जिथे तुमच्या भावनांची किंमत आहे तिथे मनापासून राहा. जिथे तुमच्या शब्दाचा आदर केला जातो तिथे बोला. जिथे तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जात नाही तिथे थोडं अंतर ठेवायला शिका. कारण चांगला माणूस असणं म्हणजे प्रत्येक गोष्ट सहन करणं नाही, अपमान सहन करणं नाही, आणि कोणावर प्रेम करणं म्हणजे स्वतःला हरवून बसणंही नाही. कधी कधी स्वतःसाठी सीमा आखणं गरजेचं असतं. काही लोकांना नाही म्हणणं गरजेचं असतं. काही नात्यांमध्ये थोडं अंतर ठेवणं गरजेचं असतं. आणि काही लोकांना त्यांच्या गैरसमजासोबतच जगू देणंही गरजेचं असतं. कारण तुमचं आयुष्य प्रत्येकाला तुमच्याबद्दल स्पष्टीकरण देण्यात जाणार असेल तर तुम्ही स्वतःसाठी कधी जगणार? म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांना तुम्ही खरंच महत्वाचे आहात त्यांना तुमची किंमत समजावून सांगावी लागणार नाही. ते तुमच्या प्रयत्नांकडे पाहतील, तुमच्या वागण्यातला प्रामाणिकपणा ओळखतील, तुमच्या शांततेमागचं कारण समजून घेतील. आणि अशा लोकांची किंमत करा. कारण आयुष्यात सगळ्यांना आपलं बनवण्यापेक्षा आपल्याला जास्त खरंच समजावून घेणारी काही माणसं असणं जास्त महत्वाचं आहे. आणि जर आज कोणीही तुम्हाला चुकीचं समजत असेल तर प्रत्येक वेळी स्वतःला दोष देऊ नका. एकदा स्वतःकडे प्रामाणिकपणे पहा, तुमचा हेतू चांगला होता का? तुम्ही त्यांच्या परीने योग्य वागलात का? जर उत्तर हो असेल तर स्वतःला शांत करा. प्रत्येक गैरसमज दूर करणं तुमची जबाबदारी नाही,
कारण लोकांना तुमचं खरं रूप समजायला वेळ लागेल. काही लोक कधीच समजणार नाहीत आणि हे स्वीकारण्याची ताकद जेव्हा तुमच्यात येते तेव्हा मन खूप हलकं होतं. कारण मग तुम्ही लोकांच्या मतांवर नाही तर स्वतःच्या सत्यावर जगायला शिकता. शेवटी एवढंच लक्षात ठेवा, तुम्ही चांगले असण्याची किंमत प्रत्येकाला समजेलच असं नाही, पण त्यामुळे तुमचा चांगुलपणा सोडू नका. ते एवढं शिका, कोणासाठी किती करायचं, कुठे थांबायचं आणि कुठे स्वतःची किंमत जपायची. कारण जगात सगळ्यांना समजून घेणारा माणूस मिळेलच असं नाही, पण स्वतःला समजून घेणं मात्र आपल्या हातात आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःला समजून घ्याल त्या दिवशी प्रत्येकानं तुम्हाला समजून घ्यावं ही अपेक्षा तुमच्या मनातून कमी होईल. तुम्ही चांगले राहा, पण स्वतःला गमावून नाही. जर हे विचार तुमच्या मनाला भिडले असतील तर अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या मोटिवेशनल व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.